नाथबाई फुगडी कंकणाची झुंझुन, नाथबाई फुगडी कंकणाची झुंझुन, मधुधनाच्या नादामध्ये भक्ता घरी चालली, मधुधनाच्या नादामध्ये भक्ता घरी चालली। सोने महालक्ष्मी ओवाळीते आरती असुदे कृपा सावली, ओवाळीते आरती असुदे कृपा सावली। शालो हिरवा शेला पिवळा चोली झाली मोत्याची, शालो हिरवा शेला पिवळा चोली भरली मोत्याची। चंद्रकोरीच्या आकाराने काजळ कुंकू लावली, चंद्रकोरीच्या आकाराने काजळ कुंकू लावली। सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली, सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली। जय देवी जय महालक्ष्मी, जय देवी जय महालक्ष्मी। ओवाळीते आरती चंदनाचे पाटक, काठवाट्या चांदीच्या चंदनाचे पाटक, 16 भाज्या 16 चटण्या भोजनाचे ताटक, 16 भाज्या 16 चटण्या भोजनाचे ताटक। बैसाई जेवायला पुरणपोळी वाढली, करून आता तूप आरती लावली। सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली, सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली। जय देवी जय महालक्ष्मी, जय देवी जय महालक्ष्मी। ओवाळीते आरती असुदे कृपा सावली, ओवाळीते आरती असुदे कृपा सावली। भक्ता घरची आंबील कशी आवडे तुला ग, भक्ता घरची आंबील कशी आवडे तुला ग। प्रेमासाठी आगळा केला पावन तू केला ग, प्रेमासाठी आगळा केला पावन तू केला ग। सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली, सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली। जय देवी जय महालक्ष्मी। पिवळा हार शोभतो गळा, हाती घेऊन त्रिशूळा वाडी कुंकुम टिळान। जय जय भवानी वरवणी माता पूर्वासनी 14 गुणाची, स्वामिनी महिषासुरमर्दिनी। जय जय भवानी अंगी लेऊन या कांचोडी, ओर कुंच्याची जाडी रुद्री शोभत असे माता पूर्वासनी 14 गुणाची, स्वामिनी महिषासुरमर्दिनी। जय जय भवानी पायी घागरिया धुळधुळ, नाकी मुक्ता फळन माता केशरी। जय जय माँ बड़ी ममता है बड़ा प्यार, माँ की आँखों में, माँ की आँखों में बड़ी करुणा या दुलार। माँ की आँखों में, माँ की आँखों में देखूं मैं बारंबार। माँ की आँखों में, माँ की आँखों में दिखे हर घड़ी नया चमत्कार। माँ की आँखों में, माँ की आँखों में नृत्य करूं झूम झूम झमझमा झम झूम झूम, नृत्य करूं झूम झूम झमझमा झम झूम झूम। झांकी निहारूं रे ओ प्यारी प्यारी झांकी निहारूं रे, मैं तो आरती उतारूं रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारूं रे संतोषी माता की। जय जय संतोषी माता जय जय माँ, जय जय संतोषी माता जय जय माँ। सदा होती है जय जयकार माँ के मंदिर में, माँ के मंदिर में जाकर की होए झनकार। माँ के मंदिर में, माँ के मंदिर में सदा मंदिर पिढी या महालक्ष्मीची स्थापना करतात। या महालक्ष्मीच्या स्थापनेमध्ये जेव्हा महालक्ष्मीची आरती होते, पूजा होते, या महालक्ष्मीची आराधना करतात। लोणारे परिवार गेल्या किती वर्षापासून या महालक्ष्मीची पूजा करून या महालक्ष्मीला साकडं घालतात की ही महालक्ष्मी देवी आमचं कुठेतरी कृपा कर, आमच्यावर आशीर्वाद दे,
कारण ह्या महालक्ष्मीची पूजा जर अगर बघितलं गेलं तर मी आज इसापूरच्या लोणारे परिवाराच्या घरी आहो, ज्यांनी महालक्ष्मीची ही जी पूजा देखील आहे. आपण बघू शकता की ही जी पूजा आहे, महालक्ष्मीला जे आपण नैवेद्य देतो, महालक्ष्मीला आपण जे जेवण घालतो, ते कुठेतरी महालक्ष्मीला पूजन म्हणून महालक्ष्मीच्या पायावर चरणीला कुठेतरी आपण विनंती करतोय की हे महालक्ष्मी, की आपण माझ्या या घरी आले आहे, मी तुमची पूजा करतो, मी तुमची आराधना करतो, मी तुमची आरती करतो. 75 वर्ष झालेले आहे लोणारे परिवाराच्या या महालक्ष्मीला बसून. आपण बघू शकता की त्यांची आई आपण या सर्व पूजाला आता उचलत आहे, कारण महालक्ष्मीची पूजा झाली आहे, आरती झाली आहे, जेवण चालू आहे. माझ्याबरोबर महालक्ष्मीची पूजा करणारी तिसरी पिढी, ज्या पिढीच्या माध्यमातून तिसऱ्या पिढीला पूजत आहे मंगेश लोणारे. मंगेश लोणारेचे हे परिवार आहे, परिवाराचं घर आहे. मंगेश लोणारेच्या या माध्यमातून महालक्ष्मीची पूजा नेहमी मंगेशजी आपण इथे यावं, आणि मंगेशजी लोणारे हे महालक्ष्मीची पूजा करतात. मंगेश लोणारेचं असं आहे की या महालक्ष्मीच्या माध्यमातून, या महालक्ष्मीच्या पूजेच्या माध्यमातून महालक्ष्मीच्या चरणी त्यांनी साकडं घाललाय. मी स्वतः मंगेश लोणारेकडे जातो, मंगेश लोणारे विचारतो, मंगेश लोणारजी मला सांगा की ही तिसरी पिढी आहे, आपण दरवर्षी महालक्ष्मीची पूजा करतात, महालक्ष्मीला बसवतात, महालक्ष्मीच्या साकडं घालतात. यावर्षी काय महालक्ष्मीला आपण साकडं घाललं आहे, पूजन केलेलं आहे? आज माझ्या घरी महालक्ष्मी बसलेली आहे. तर आता आमच्या आज्यापासून माझ्या वडिलांवरही महालक्ष्मी बसवत आहे दरवर्षी. ते आम्हाला ह्या दिवशी सर्वांना खुशी येते. मंगेश भाऊ, बरेच वर्ष झाले आहे, हे तुमची तिसरी पिढी आहे, तर दरवर्षी जेव्हा महालक्ष्मीचे पूजन होते तर कुठेतरी असं उत्साह होते, घरी वातावरण चांगलं होते, आणि आपल्याला असं वाटते की आता महालक्ष्मीचा वेळ आलेला, महालक्ष्मी बसवायचे, तर एक उत्साहाचे वातावरण घरी तयार होते ना. तर आम्हाला असा वेळ आल्याच्या नंतर आम्हाला असं वाटते का आम्ही सर्वजण खुश होऊन जातो का आमच्या घरी महालक्ष्मी बसवण्यात जाते ना, आम्ही खुशीनं महालक्ष्मी बसवतो. तिसरी पिढी आहे तुमचीवाली, तुमच्या आजोबापासून हे महालक्ष्म्याचं इथे आहे, तर यावर्षी महालक्ष्म्याने दरवर्षी महालक्ष्मी येते, तर तिसरी पिढी आहे आणि दरवर्षी तुम्ही महालक्ष्मीला बसवता. काय साकडं घातला यावर्षी, काय प्रार्थना केली आहे महालक्ष्मीला? महालक्ष्मीला जे बी होते ते आम्ही करू, जेवढं होते आमच्याशी तेवढं करू. मंगेश भाऊची धर्मपत्नी आहे महालक्ष्मीची ज्या स्थापना झाली आहे इसापूरच्या या गावी मी वाहो, लोणारे परिवारांच्या मंगेश लोणारेंची आई, ज्यांनी बऱ्याच पिढीपासून महालक्ष्मीची स्थापना केली आहे, मी त्यांच्याशी त्यांच्याशी मी आज या महालक्ष्मीच्या पूजनाच्या माध्यमातून त्यांच्याशी गप्पा साधूया. काकू, आपण बघू शकला की कितीतरी 3 पिढी झालेली आहे, आपण ह्या महालक्ष्मीची स्थापना करतो. आज काय साकडं टाकलं आहे, कारण 75 वर्ष, मला वाटते की 75 वर्ष झाले आहे या महालक्ष्मी स्थापना करणार आहे. बऱ्याच वर्षापासून महालक्ष्मी स्थापना करताय, काय म्हणणार? 3 पिढ्या झाल्या आहे. 3 पिढ्यापासून माझ्या घरी महालक्ष्मी बसवत आहो. आम्हाला 3 पिढ्यापूर्वी आम्हाला आमच्या घरी शांती मिळत आहे. 3 पिढ्यापासून आमच्या घरी आम्हाला आनंद आहे. काकू, काय म्हणता, काय साकडं घातलाय महालक्ष्मीला यावर्षी, काय प्रार्थना केली आहे? आम्ही आमचा बालगोपाळ परिवार पूर्ण सुख शांती राहायला पाहिजे याच्यासाठी स्थापना केली. तिसरी पिढी झाली आहे आणि दरवर्षी महालक्ष्मी अशी स्थापना होत राहील. हो, अशीच आम्ही स्थापना करत राहू आणि आमच्या घराला सुख शांती भेटली पाहिजे. हो, नेहमी आपला महालक्ष्मीची स्थापना होतच राहील पिढी. तिसरी पिढी मंगेशची आहे. मंगेशच्या साठी काय मागितलं? मंगेशच्यासाठी आयुष्य जास्त मागितलं. आयुष्य मागितले ना, भरभराटीचे पैसे आले पाहिजे की नाही? हो, पैसे आता सुख शांती जर आम्हाला सगळ्यांनीच दिली तर पैसे कष्ट करून सनी भेटणारच आहे, कमवूच आम्ही. कष्टकरीच आहे मंगेश. हो. माझ्याबरोबर लोणारे परिवाराचे जे चिरंजीव आहे, ज्यांच्या या महालक्ष्म्या गेल्या 3 पिढीपासून आहे. माझ्याबरोबर विजय लोणारे,
त्यांची धर्मपत्नी त्यांची मुलगी आहे. मी सर्वात पहिले विजय लोणारेकडे येतो. विजय लोणारेजी, महालक्ष्मीची ही परंपरा तुमच्या गेल्या 3 पिढीपासून आहे. काय साकडं घातलंय आज? साकडं म्हणजे असं आहे का, आमच्या आजोबापासून आमचं वालं परंपरा चालू आहे. आणि त्याच्यापाशी महालक्ष्मीची याची कृपा आहे का असंच सागड चालू राहावं. काय हो. विनंती केली आहे महालक्ष्मीला? महालक्ष्मीला हेच विनंती केली आहे का माझं कुटुंब माझ्या हातात यावं, बस. माझ्याबरोबर त्यांची धर्मपत्नी आहे. वहिनी, काय म्हणणार? साकडं घातलं आहे, पहिल्यांदा महालक्ष्मीचं दर्शन करायला आला तुम्ही आज. मुलगी बरोबर आहे, मोठी मुलगी झाली आहे, आणि काय म्हणणार आहे? काय साकडं घातलंय आज? काही नाही, पाया टाकायला सांगता मुलीला. बेटा, काय म्हणणार? सब चांगलं सुख मंगल ठेवावं देवानं, बस तेच आहे. बोल तुझ्या पप्पासाठी काय मागितलंय? का मागितलेलं सांगत नसते ना, मग कसं तुझ्या होणार पप्पाला आहे. काय महालक्ष्मीचा आशीर्वाद झाला पाहिजे? सब सुख मंगल ठेवावे, त्यांना मागत नसते देवाकडे. जे देवानं दिलं सुखमंगलनं तेच. तुझे पप्पा कुठेतरी चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तुझ्या पप्पाला सर्वांची घरातील सर्वांची हेल्थ वगैरे चांगली राहावे, बस तेच आहे. बघू शकता की लोणारे परिवाराच्या माध्यमातून आज इथे महालक्ष्मीचं इथे आगमन झालेलं आहे. महालक्ष्मीची पूजा झाली आहे आणि लोणारे परिवाराला असंच महालक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी राहो हीच शुभकामना देऊन मी महालक्ष्मीचा जयघोष करून की महालक्ष्मीच्या या माध्यमातून लोणारे परिवाराला दरवर्षी महालक्ष्मीची पूजा करून आपण या महालक्ष्मीला विनंती करूया. बरेच बातम्याला अजून आपण भेटूया. तोपर्यंत कॅमेरा पर्सन सिद्धार्थ गेडांबरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, सच की हकीकत, मुख्य संपादक, थेट